आमदार चिखलीकर व केडी बॉस यांच्या नेतृत्वाचा करिश्मा. सुधाकरराव देशमुखांच्या बांधिलकीपुढे महावितरण झुकले. धानोऱ्यात डीपी बसवण्याचे काम जोमाने सुरू. नमस्कार, आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र लाईव्हचे बातमीपत्र. आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या सुखादुःखाशी असलेली अतूट बांधिलकी आणि नेत्यांवरील निष्ठा काय असते याचंच दर्शन पुन्हा एकदा धानोरा ब येथे घडलं आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि केडी बॉस यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिलेला लढा यशस्वी ठरला आहे. त्यांच्या टोकदार इशाऱ्याने प्रशासन झुकले असून धानोरा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर डीपी बसवण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या घामाशी प्रामाणिक बांधिलकी. धानोरा परिसरात गेल्या 20 दिवसांपासून अंधार होता. पिके जळत असल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. अशा संकटकाळात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रशासनाशी भिडणारे सुधाकरराव देशमुख यांनी आपला बांधिलदारपणा सिद्ध केला. शेतकऱ्याचे नुकसान हे माझे वैयक्तिक नुकसान आहे, ही भावना ठेवून त्यांनी 27 एप्रिलपूर्वी डीपी न बसल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासन हादरले. जनशक्तीचा विजय. चिखलीकर साहेब आणि केडी बॉस यांचा खंबीर पाठिंबा पाठीशी असल्याने सुधाकररावांनी घेतलेल्या या भूमिकेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. हजारो समर्थकांनी आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहून प्रशासनाला जाब विचारल्याने महावितरणला नमते घ्यावे लागले. अखेर प्रशासनाने तातडीने हालचाली करत 100 HP आणि 25 HPचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले. सध्या हे काम जोमाने सुरू असून लवकरच शेतशिवारात वीज खेळणार आहे. लोकप्रिय आणि लढवय्या नेतृत्वाचे कौतुक. ज्यांनी संकटाच्या काळात सावलीसारखी शेतकऱ्यांची साथ दिली, अशाच लढवय्या आणि बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. सुधाकरराव देशमुख यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे चिखलीकर साहेब आणि केडी बॉस यांच्या कार्याचा झेंडा परिसरात अधिकच उंचावला आहे. सुधाकरराव हे केवळ नेते नसून ते आमच्या मातीशी बांधील असलेले हक्काचे माणूस आहेत. चिखलीकर साहेब आणि केडी बॉस यांची ताकद त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. शेतकरी बांधव धानोरा परिसर. शेतकरी शक्तीचा विजय. बांधिलकी जपणाऱ्या सुधाकरराव देशमुखांचा खणखणीत विजय. म्हणलं तिथे येते म्हणजे असं येऊ द्या थोडं. त्याला ये म्हणा किती काय गावामध्ये त्या 10 रुपयाला गावाच्या भोवताला फिरायला लांब जायचं नाही.